भेदभाव कधीच नाही. माझ्यावर जास्ती लाड असायचे दर टायमाला. तर मी हट्ट करायचो तेव्हा कुठलाही हट्ट असा नाही झाला की पूर्ण नाही झाला आहे त्या गोष्टीमध्ये. तर दुर्बीनचा हट्ट केला होता एकदा. तर आम्हाला तिघांना दुर्बीन पाहिजे होती. तर आईने तिच्या चतुराई, आम्ही चतुराई म्हणतो तिला, तर तिने एकच दुर्बीन घेतली. मला सांगितलं की तू सकाळपर्यंत दाखवू नकोस कारण तुझ्यासाठीच घेतलेली आहे. त्याला पण तेच सांगितलं आणि बहिणीला पण तेच सांगितलं. आम्हाला वेगवेगळ्या टायमिंगला दाखवायची. दाखवायचे ठेवून द्यायचे. हा, ठेवून द्यायचं. म्हणजे तिघांची हौस पूर्ण केली तिने. तिने नुसतंच व्यवहार नाही शिकवला, पण नाती कशी जपायची हेही शिकवलं आम्हाला. आम्ही तेव्हापासून म्हणजे एकत्रच राहायचो. ही माझी चुलत बहीण, काका, भाऊ सगळे एकत्र. म्हणजे काही परकेपणा वगैरे काही शिकवला नाही. किंवा मावस भाऊ, मावस बहिणी, चुलत भाऊ याच्यामध्ये कधी अंतर नाही. हे सगळे आपलेच. म्हणजे ते हा भाऊ माझा सक्का आहे आणि ते कझिन्स आहेत असं कधीच नाही केलं. तर ते सगळे नाती आम्ही त्यांच्याकडनं शिकलो. किंवा नेबर्सबरोबर पण कसं वागायचं, किंवा कधी कुणाशी भांडू नये किंवा काय करू नये, हे तिच्याकडनं भरपूर शिकण्यासारखं आहे. म्हणजे अजूनपर्यंत भरपूर, म्हणजे जेवढ्या ठिकाणी ती शिफ्ट केलं आहे तिने तेवढ्या ठिकाणी तिची माणसं बांधलेली आहे. ते मी खूप शिकते तिच्याकडनं. मी त्यांची पुतणी. आम्ही लहानपणापासून त्यांच्याकडेच एकत्रच होतो राहायला. आम्हाला खूप म्हणजे आई वडिलांसारखंच प्रेम केलं त्यांनी. आई वडील म्हणजे असं जाणवलं नाही आम्हाला दुसरीकडे, म्हणजे यांच्याकडे राहत होतो असं म्हणून. लहानपणापासून खूप प्रेम केलं आम्हाला दोघांनी पण. ही माझी मावशी आहे. इतकी चांगली सुगरण आहे, तिला काय म्हणजे सांगताच येणार नाही. काहीही सांगा सगळं करू शकते. इतकी सुंदर सुगरण आहे. आणि तिच्याकडे जे आहेत सगळे म्हणजे ज्या गोष्टी ती सगळ्या आम्हाला शिकवते ते खरंच पाहण्यासारखं, म्हणजे तिच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे. थँक्यू मावशी. माझी आजी आहे ना ती एकदम चांगली आहे माझ्यासाठी. जेव्हा पण मी तिला सांगतो की आजी मला मालपोहे बनवून दे, ती बनवून देते. मालपोहा. हां, सगळेजण भरभरून बोलतायत, पण आत्ता या ठिकाणी तुम्हाला एक खेळ खेळायचा आहे. मी एक आव्हान देणार आणि त्या खेळामध्ये तुम्ही दोघे एकमेकांच्या साथीने कसा खेळ पूर्ण करणार बघूया. मनोरा उभा करायचा आहे. 3 टप्पे झाले की पहिलं बक्षीस आणि 5 टप्पे झाले की दुसरं बक्षीस. एक ठोकळा तुम्ही ठेवायचा, एक ठोकळा तुम्ही ठेवायचा. अशा पद्धतीने हा खेळ पूर्ण करायचा. वेळ सुरू झाली. अभिनंदन. आता आणखीन 2 टप्पे पूर्ण करायचे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आजी, काय मग बालपण कुठलं तुमचं? कळंबे. कुठे आलं? साताऱ्यात आलं. तुमचं बालपण कुठलं आजोबा? आरगडवाडी. आरगडवाडी. ती कुठे आली? ते परळ सज्जनगड परळी. कसं गेलं बालपण तुमचं? छान गेलं एकदम छान. अरे वा. मग आता कुठे असता तुम्ही? आता इथं खारघरला आहे. आजी, आई बाबा काय करायचे? माझी आई नाही, मला वडील नाही, भाऊ नाही, मामा नाही, 2 बहिणी आहेत फक्त. पण मग लहानपणी फक्त आई होती लग्न होईपर्यंत. अच्छा. मग आईने सगळं केलं का तेव्हा? आईने सगळं केलं. मग आई काय करायची तेव्हा? शेती. मग उत्पन्नाचं साधन काय? शेती. बाकी काही नाही. मग लहानपणी काय खेळ वगैरे मजा? काय नाही. गुरं वळायची आणि घरी राहायचं. परिस्थिती बेताची होती. हो. तुमच्याकडे कसं बालपण? बालपण छान गेलं आमच्याकडे. परिस्थिती चांगली होती. परिस्थिती? वडिलांची परिस्थिती चांगली होती. आणि घर केवढं होतं? घर 3 खण मोठं होतं. किती? 3 खण 3 गाय. 3 खण? म्हणजे काय हो? म्हणजे 10 बाय 15चा 1 खण असतो. 10 बाय 15चा 1 खण, असे 3 खण. बरोबर. म्हणजे 1 रूम किचन ज्याला म्हणतात तसं. अच्छा. 1 बेडरूम हॉल किचन. बरोबर. आणि मग तुमचे आई बाबा काय करायचे? आमचे आई बाबा शेतीच करायची. शेती. आणि तुम्ही शाळेत वगैरे गेला? गेला. कितवी पर्यंत? 7वी. अरे वा. कसे होते? अभ्यास वगैरे केला भरपूर?
केला आणि मस्ती वगैरे केली का लहानपणी? नाही नाही ना, नाही कधी नाही केली. कधी नाही आई बाबा ओरडायचे का कधी तुम्हाला? नाही कधीच नाही. कधीच नाही तुम्हाला कधीच ओरडले नाही. तुम्ही कधी मस्ती केली आजी? नाही एकदम शांत, हो ना? एकदम शांत. पण मग मला सांगा की तुमचं गावापासून त्यांचं गाव किती लांब होतं? पुष्कळ लांब आहे. पुष्कळ लांब आहे. पण बालपणी काय सगळी शेतीतलीच कामं केली? शेतीतलीच केली. सांगा ना मग काय आठवणी असतील तर. तेव्हाच्या मैत्रिणी कोण होत्या तुमच्या? काय त्यावर तवाच्या मैत्रिणी आठवतात आहे. नाही, सगळं विसरले. सगळं विसरलं. मग गावी तरी जाता की नाही? गावी जाते वर्षातून एक वेळ. एक वेळ जाता? हा. माहेराला जाता? माहेराला कोण असतं तिकडे आता? कोण नाही. आईनं मावशीचा मुलगा दत्तक घेतलाय, बर बर बर, त्याच्यासाठी जातो. जाता जाता. ओके. तुमचं गाव कुठलं? आरगड. मग जाता की नाही आरगडवाडीला? वर्षातून एकदा जातो. कशासाठी जाता? दीपावळी आणि कार्यक्रम जत्रेचा. जत्रेच्या कार्यक्रमाला जाता? हो वा वा. तुम्हाला आवडतं जत्रेत जायला आजोबा? हा, हो बरं बरं. मग आता लग्नाला 57 वर्ष झाली ना तुमच्या. हो. कसं जमलं ते लग्न? आता तेव्हाच जमलं काय, सासूनं सासऱ्यानं बघायचं आणि लग्न ठरवायची, अशी होती पद्धत? अशी पद्धत होती. बरं, मग तुम्ही एकमेकांना कधी बघितलं? आम्ही लग्न झाल्यावर 3 वर्ष आमची नजर नव्हती कुठं. नवरदेव आत की नवरी बाहेर, हो. नवरी बाहेर की नवरदेव आत, असा प्रश्न होता तेव्हा. पण मला सांगा, हल्ली लग्न ठरताना आधी मुलगी आणि मुलगा बघतात मुलगा ना? बघते. मग तेव्हा लग्नाच्या बघायचेच नाही नाही एकमेकांना? नाही, सासू सासऱ्यानं बघायचं. मग तिने आंधळी नवरी असू नंतर नवरा आंधळा असू, त्यांनी बघायचं, लग्नाला उभं राहायचं. उभं राहायचं अशी पद्धत होती? अशी पद्धत होती. बरं बरं. मग तुम्ही एकमेकांशी बोलले कधी? 3 वर्षानंतर. हो. हा. कोण बोललं दोघांपैकी आधी? ते आता काय आठवते, कोण बोलतो. तेव्हाचा काळ, तेव्हा सगळं वेगळं होता. सगळा वेगळा होता हो. काय तेव्हाचा. मग तेव्हा लग्न झालं तेव्हा तुम्ही काय करत होते? शेती करत होते. शेती. तेव्हा शेतीचाच व्यवसाय पूर्णपणे, म्हणजे सगळं घरदार जे काय आता आहे ते सगळं शेतीवरती उत्पन्न. हा, शेती. हो. मग कुठं फिरायला नेलं की नाही आजीला तेव्हा? फिरायला काय ज्योतिबाला गेलो होतो लग्न झाल्यावर. लग्न झाल्यावर कसे गेले होते तेव्हा? एसटीने? अच्छा अच्छा अच्छा. एसटीने केलं होतं. मग तेव्हा पण बोलले नाही आजी तुम्ही? ज्योतिबाला गेले तेव्हा बोलले नाही? प्रश्नच काय येत नाही बोलायचं ना. काय कारण बोलायचंय? कारण पाहिजे का नाही? काय हा. त्या असते संघ करवल्या त्या बोलायच्या आपल्या तेव्हा? हा. लग्न झाल्या नवरा नवरी जाती ना पाया पडायला. हा, तेव्हा. हा. तुम्ही दोघे नाही बोलले? नाही. काय वेगळंच आहे लग्न ना? मग नंतर कसं काय पुढे, कशी प्रगती, कशी कधीपासून सुरू झाली? शेती करता करता ते मुंबईला आले परत लग्न झाल्यावर. तुम्ही मुंबईला आले? हा, गुलालवाडीत कामाला होते. बर. ज्योतिवार कंपनी. हा. त्यात कामाला होते तेव्हा 225 रुपये पगार होता त्याला. काय हो, 200 रुपये पगार होता? 225? 225. मग कसं काय तिथे राहत कोणाकडे होते मुंबईत? ही बहीण होती. बहिणीकडे? मग तेव्हा सगळा बहिणीने आधार दिला तुम्हाला? कुठे राहायला होते तेव्हा? कुंभारवाडा. तुम्ही कुंभारवाड्यात राहायला होते? सुतार गल्लीत? पहिली सुतार गेली. अच्छा अच्छा. तुमचं केवढं घर असेल तेव्हा? छोटस ना? पण त्याच्यात तुम्ही भाऊ तिकडे आले का राहायला? मग बहिणीने खूप माया केली? हा, सांभाळ. मग नोकरी केली, तिथेच राहिली मग तुम्ही मुंबईत? हो. कुठे घर घेतलं स्वतःच तेव्हा? स्वतः घर काही घेतलंच नाही. मग ह्याला कधी आणलं मुंबईत? हा, कधी नाही. मुंबईला कधीच नाही. असं कधी जाऊन येऊन येणी दिवस काढलं. आणि आता 5 ते 6 वर्ष झाली आम्ही खारघरला राहायला मुलांपाशी आहे. माझ्या उंचीमुळे जरा बाजूला उभं राहून बघितलं तिच्या आई वडिलांनी. बरोबर आहे म्हणाले उंचीला. अच्छा, उंची बघितली तेव्हा, बाकी बोलायचं नाही? बाकी बोलायला काय. उंची बघताना तुम्ही इकडे बघत होता, त्या तिकडे बघत होता? नाही इकडेच बघत होतो. इकडेच बघत होता.